हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आपण स्टार्ट केली आहे एक्सरसाइज 2.2 आणि ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 to 6 आपण ऑलरेडी स्टडी केलेत. आज क्वेश्चन नंबर 7 पासून 14 पर्यंतचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. सो क्वेश्चन नंबर 7, फाइंड द ॲक्यूट अँगल थीटा. थीटा फाइंड करायचा आपल्याला आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला कंडिशन दिली की 2 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 sin थीटा. तर ह्या कंडिशनचा यूज करून आपल्याला थीटा फाइंड करायचा आहे. तर बेसिकली याच्यामध्येही आपल्याला सेम जे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज होत्या त्यांचाच यूज करायचा आहे आणि त्या आयडेंटिटीजचा यूज करूनच आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सो गिवन 2 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 sin थीटा. सो 3 sin थीटा आपण लेफ्ट हँड साइडला नेऊया. 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 3 sin थीटा इज इक्वल टू 0. आता आपल्याला माहिती आहे की कॉस स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर. सो इथे लिहूया, वी नो 1 साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दॅट इज व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर थीटा इज 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. पुट करूया वरती. सो 2 टाइम्स कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू येईल 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा माइनस 3 sin थीटा इज इक्वल टू 0. 2 ने मल्टीप्लाय करा. 2 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा मायनस 3 sin थीटा इज इक्वल टू 0. साइन स्क्वेअरची टर्म आधी लिहूया. मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा मायनस 3 sin थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0. मी प्लस 2 सगळ्यात शेवटी लिहिला. आता आपण हवं तर यातून मायनस साइन कॉमन घेऊ शकतो. मायनस साइन जर कॉमन घेतलं 2 sin स्क्वेअर थीटा प्लस 3 sin थीटा मायनस 2 इज इक्वल टू 0. मायनस टर्म बाहेर घेतल्यामुळे पहिलं मायनस साइन प्लस झालं, दुसरा मायनस साइन प्लस झाला आणि तिसरं जे प्लस होतं ते मायनस झालं. आता मायनस साइन इकडे गेलं की ते कॅन्सल होऊन जाईल. सो वी गेट 2 sin स्क्वेअर थीटा प्लस 3 sin थीटा मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हे इन द फॉर्म ऑफ साइन थीटा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. जर आपल्याला याचे फॅक्टर कॅल्क्युलेट करायचे असेल तर 2 इंटू 2 म्हणजे झाला -4. -4 चे असे दोन फॅक्टर ज्याची ऍडिशन 3 येईल. सो 4 1 जा 4. याला 4 ला प्लस साइन देऊया, 1 ला मायनस साइन देऊया. दोघांची ऍडिशन दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 येईल आणि ऍडिशन 3 येईल. सो वी कॅन राईट 2 sin स्क्वेअर थीटा प्लस 4 sin थीटा मायनस 1 into sin theta that is sin theta मायनस 2 इज इक्वल टू 0. किंवा जर तुम्हाला हे असं सॉल्व्ह करायला अवघड वाटत असेल तर या स्टेपला तुम्ही साइन थीटाच्या ऐवजी एक्स व्हेरिएबल कन्सिडर करूनही सॉल्व्ह केलं तरी चालेल. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये 6 नंबरचा 5 आणि 6 नंबरचा क्वेश्चन जसं सॉल्व्ह केलाय त्याच्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बद्दल एक व्हेरिएबल कन्सिडर केलं होतं. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला सोडवता येईल. आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने सोडवायला कम्फर्टेबल असाल तर तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता. पहिल्या दोन टर्म मधून मी 2 sin थीटा कॉमन घेते. सो वी गेट sin थीटा प्लस 2 अँड मायनस साइन कॉमन घेऊया या दोघांमधून. सो -1 कॉमन घेतला तर sin थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0. दॅट इज 2 sin थीटा मायनस 1 and second bracket sin theta plus 2 is equal to 0. This product of these two bracket is 0. That is either 2 sin theta minus 1 is equal to 0 or sin theta plus 2 is equal to 0. That is sin of theta ची व्हॅल्यू येईल -1 इकडे गेला +1 झाला 2 ने डिवाइड केलं 1/2 or sin थीटा ची व्हॅल्यू मिळाली -2. बट साइन ची जी रेंज आहे ती -1 to 1 आहे. -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू साइन थीटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. म्हणून ही -2 व्हॅल्यू घेऊन चालणार नाही. वेअर थीटा बिलॉंग्स टू द आर. सो साइन थीटा इज नॉट इक्वल टू -2. सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 1/2. पण आपल्याला साइन थीटा नाही काढायचंय, फक्त थीटा काढायचंय. मग साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 असते
तर साइन 30 डिग्री हा किती आहे? साइन 30 डिग्री हा आहे 1/2. साइन 30 डिग्री म्हणजेच आपण त्याला π/6 पण म्हणू शकतो. म्हणून साइन ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 किंवा therefore value of theta is 30 degree. हे तुम्ही त्याला π/6 पण म्हणू शकता. हा क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट झाला. जाऊया 8 ला. सो क्वेश्चन नंबर 8 पण हा सेम आहे आपल्या क्वेश्चन नंबर 7 सारखाच सेम आहे. इथेही आपल्याला ॲक्यूट अँगल थिटा फाइंड करायचा आहे. फक्त इथे जे इक्वेशन आपल्याला दिसते ते इन टर्म्स ऑफ tan अँड सेक आहे. सो आपल्याला इथे 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी यूज करावी लागणार आहे. तर सॉल्व्ह करूया. गिवन 5 tan square theta plus 3 is equal to 9 sec theta. ही 9 sec theta टर्म ह्या बाजूला आणली. 5 tan square theta plus 3 minus 9 sec theta is equal to 0. आता tan च्या ऐवजी आपण जी आयडेंटिटी आहे, we know the identity. 1 plus tan square theta is equal to sec square theta. So value of tan square theta is sec square theta minus 1. ही value आपण वरती टाकूया. So 5 into sec square theta minus 1 plus 3 minus 9 sec theta is equal to 0. So 5 sec square theta minus 5 plus 3 minus 9 sec theta is equal to 0. So 5 sec square theta minus 9 sec theta minus 5 plus 3 that is minus 2 is equal to 0. सेम मागच्या क्वेश्चन सारखंच इथेही जी एक आपल्याला इथे क्वाड्रेटिक इक्वेशन मिळते इन टर्म ऑफ सेक थिटा. मग 5 into 2 म्हणजे झाला -10. -10 चे दोन फॅक्टर्स येतील आपले. 10 1 जा 10, ज्याचं मल्टिप्लिकेशन -10 ला मायनस साइन देऊया, 1 ला प्लस साइन देऊया, याचे ऍडिशन -9 येईल आणि प्रोडक्ट येईल -10. सो 5 sec square theta minus 10 sec theta plus sec theta minus 2 is equal to 0. Take 5 sec theta from first two term and take 1 common from last two terms. So we get 5 sec theta कॉमन घेतला, इथे राहिला sec theta आणि मायनस 5 to 10 होतो म्हणून इथे राहील 2 कॉमन. आता इथून काहीच कॉमन निघत नाहीये म्हणून 1 कॉमन घेतला, sec theta minus 2 as it is in bracket. So we get 5 sec theta plus 1 in first bracket and sec theta minus 2 in another bracket. Product of these two term is equal to 0, which shows that 5 sec theta plus 1 is equal to 0 or sec theta minus 2 is equal to 0. That is sec of theta is equal to -1/5 or sec of theta is equal to 2. मग आता sec theta ही जी व्हॅल्यू आहे, sec theta ची जी व्हॅल्यू असते ती आयदर 1 पेक्षा मोठी असते किंवा -1 पेक्षा छोटी असते. तर -1/5 ही व्हॅल्यू याच्यामध्ये येणार नाही. आपण असं म्हणू शकतो sec theta इज आयदर ग्रेटर दॅन 1 पेक्षा मोठी आहे किंवा sec theta इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 पेक्षा छोटी आहे. -1 पेक्षा छोटी आहे. Therefore, sec of theta is not equal to -1/5. So value of sec theta is 2 आणि 2 ही व्हॅल्यू सेकच्या कोणत्या अँगलला आहे तर sec 60 डिग्री हा 2 येतो म्हणून आपण असं लिहू शकतो sec of theta is equal to 2 is equal to sec of 60 डिग्री किंवा तुम्ही त्याला π/3 पण म्हणू शकता. सो व्हॅल्यू ऑफ थीटा इज 60 डिग्री. आणि ही जी स्टेप आपण लिहिली आहे ना,
तर याच्यासाठी तुम्हाला रेंज अँड डोमेन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या सगळ्या माहिती पाहिजे. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डोमेन काय आहे, रेंज काय आहे, ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती असायला हव्या, तरच तुम्हाला हे समजणार आहे. हा 8 नंबरचा क्वेश्चन कंप्लीट झाला. 9 ला जाऊया. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा, फाइंड साइन थिटा. आता आपल्याला साइन थिटा काढायचा आहे आणि पुन्हा त्यांनी एक इथे कंडिशन आपल्याला दिलेली आहे. तर बघूया, सिम्प्लिफाय करूया. गिवन काय आहे, 3 cos theta plus 4 sin theta is equal to 4 आणि ह्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला साइन थिटा काढायचा आहे. इकडे 4 आहे, इकडे 4 sin theta आहे. मी 4 sin theta राईट हँड साइडला नेते. 3 cos theta is equal to 4 minus 4 sin theta. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. त्याने काय होईल की इकडे कॉस स्क्वेअर येईल, इकडे कॉस स्क्वेअरची टर्म येईल आणि कॉस स्क्वेअरच्या ऐवजी पण आपण 1 मायनस साइन स्क्वेअर टाकू शकतो आणि मग याला पुन्हा एका क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून त्याला सिम्प्लिफाय करून आपण त्याचे फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. अगदी त्या सोप्या पद्धतीने सोडूया. सो 3 cos theta ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 मायनस 4 sin theta इट्स स्क्वेअर. सो 3 चा स्क्वेअर झाला 9 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, ह्या बाजूचा स्क्वेअर येईल, 4 चा स्क्वेअर येईल 16 मायनस 4 4 जा 16, 16 2 जा 32 sin थीटा प्लस 16 sin स्क्वेअर थीटा. आता cos स्क्वेअरची व्हॅल्यू पुन्हा आपण 1 मायनस साइन स्क्वेअर पुट करू शकतो, कारण आपल्याला सगळं इक्वेशन हे साइनच्या फॉर्म मध्ये आणायचे. आता पुन्हा 9 ने मल्टिप्लाय करूया. 9 मायनस 9 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 16 मायनस 32 साइन थीटा प्लस 16 साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअरच्या टर्म एका बाजूला घेऊया. जर ही मायनस टर्म इकडे गेली तर प्लस होऊन जाईल, किंवा आपण काय करूया, पूर्ण लेफ्ट हँड साइड टर्म राईट हँड साइडला नेऊया. इकडे येईल 0 इज इक्वल टू 16. हा प्लस 9 इकडे गेला, मायनस 9 झाला. ही मायनस टर्म इकडे गेली, प्लस झाली. साइड चेंज होताना प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस होतं आणि इकडचे जे टर्म्स आहेत ते ऍज इट इज आपण लिहूया. आता 16 मायनस 9 which is equal to 7 plus 9 plus 16 म्हणजे 25 sin स्क्वेअर थीटा झाला and मायनस 32 sin थीटा आणि इज इक्वल टू इकडे 0 आहे, तर यालाच आपण रिराईट करूया. 25 sin स्क्वेअर थीटा मायनस 32 sin थीटा प्लस 7 इज इक्वल टू 0. सो आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं ते साइनच्या फॉर्म मध्ये मिळाले. आता याचे फॅक्टर्स कॅल्क्युलेट करायचे. 25 इंटू 7 म्हणजे 175 येईल. याचा प्रोडक्ट बघा, 25 आणि 7 हेच त्याचे दोन फॅक्टर येतील की जे दोघंही मायनस जर घेतले तर त्याची ऍडिशन 32 येते, मायनस 32, आणि प्रोडक्ट येतो प्लस 175. सो आपण असं लिहू शकतो 25 साइन स्क्वेअर थीटा मायनस 25 साइन थीटा मायनस 7 साइन थीटा प्लस 7 इज इक्वल टू 0. आता तुम्ही इथून घेऊ शकता 25 साइन थीटा कॉमन, इथून मायनस 7 कॉमन घेऊ शकता. सो इकडं 25 साइन थीटा आपण कॉमन घेतला, इथे राहिला साइन थीटा मायनस 1, इथे मायनस 1 कॉमन घेतला, मायनस 7 कॉमन येईल, सॉरी मायनस 7 कॉमन घेतला, साइन थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. So in first bracket 25 sin theta minus 7 and in another bracket sin theta minus 1 is equal to 0. That is 25 sin theta minus 7 is equal to 0. Sin theta minus 1 is equal to 0. So sin of theta becomes
7/25 or sin theta is equal to 1. आता आपल्याला साइनची रेंज माहिती आहे. साइन थिटा हा 1 to -1 मध्ये बिलॉंग होतो आणि त्यामुळे ही व्हॅल्यू 1 आहे आणि ही 7/25 म्हणजे ही व्हॅल्यू 1 पेक्षा कमी येईल आणि दोन्हीही व्हॅल्यू काय होत्या या रेंज मध्ये बिलॉंग होत आहेत. म्हणून साइन थिटाच्या दोन पॉसिबल व्हॅल्यूज मिळाल्या. साइन थिटा इज आयदर 7/25 or sin theta is equal to 1. So question number 10. If cosec theta plus cot theta is equal to find, evaluate the value of sec theta. तर हा ही क्वेश्चन अगदी त्याच पद्धतीने आहे. फक्त थोडंसं त्यांनी आपल्याला देताना सेक कोसेक आणि कॉट दिलाय आणि व्हॅल्यू विचारली सेकची. तर कोसेक म्हणजेच आपण त्याला 1 साइन थिटा म्हणू शकतो आणि कॉटलाच आपण कॉस अपॉन साइन थिटा म्हणू शकतो. याने काय होणार आहे की जी आपली क्वांटिटी आहे ती साइन कॉस मध्ये ट्रान्सफर होईल. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 5 आलं. साइन थिटा 5 ला मल्टिप्लाय करूया. 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 5 इंटू साइन थिटा. आता दोन्ही बाजूचं पण आपण काय करूया स्क्वेअर करून टाकूया. सो 1 प्लस कॉस ऑफ थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 साइन थिटा स्क्वेअर. सो 5 चा स्क्वेअर येईल 25 साइन स्क्वेअर थिटा and इकडे स्क्वेअर जो येईल तो 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तर जो साइन स्क्वेअर थिटा आहे त्याला आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं लिहू शकतो. सो 25 साइनच्या ऐवजी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असंच का व्हॅल्यू टाकली कारण आपल्याला सेक थिटा काढायचा आहे. कॉस मिळाला का त्याचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला सेक मिळेल. So 1 plus 2 cos theta plus cos square theta. 25 ने मल्टिप्लाय करून घ्या. 25 minus 25 cos square theta and in the left hand side term as it is. सगळे लेफ्ट हँड साइड टर्म राइट हँड साइडला नेली तर 25 minus 25 cos square theta minus cos square theta minus 2 cos theta minus 1 is equal to 0. ह्या सगळ्या टर्म आपण ह्या साइडला आणल्या. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइडला घेतली आपण आणि इज इक्वल टू करून 0 घेतला. सो 25 minus 1 झाला 24 minus 25 minus 25 minus 1 म्हणजे मला झाला -26 cos square theta minus 2 cos theta is equal to 0. आधी आपण cos square ची टर्म घेऊया. मग -26 cos square theta minus 2 cos theta plus 24 is equal to 0. यातून सगळ्यातून आपण -2 कॉमन घेऊ शकतो. -2 जर कॉमन घेतला इकडे येईल 13 cos square theta मायनस होईल प्लस cos of theta. आता या प्लस होईल मायनस इकडे येईल 12 इज इक्वल टू 0. हा -2 इकडे गेला डिवाइड झाला 0 ला डिवाइड केला की आन्सर 0 येईल. सो 13 cos square theta plus cos of theta minus 12 is equal to 0. This is the so 13 आणि -12 यांचा प्रोडक्ट येईल -156 आणि या दोघांचं जे -156 चे जे फॅक्टर्स आहेत ते पण 13 आणि 12 च येणार आहे. 13 आणि 12 चा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -156 येतं. आपल्याला ऍडिशन 1 हवी आहे. सो 13 ला प्लस साइन देऊया 12 ला मायनस साइन देऊया. सो वी गेट 13 cos square theta प्लस 13 cos theta minus 12 cos theta minus 12 is equal to 0. आपण काय करूया यातून 13 cos theta कॉमन घेऊया यातून -12 कॉमन घेऊया. तर इकडे मिळेल आपल्याला 13 जर कॉमन घेतला 13 cos theta तर इथे मिळेल cos of theta plus 1. इकडे -12 कॉमन घेतला तर cos of theta plus 1 is equal to 0. So 13 cos theta minus 12 in first bracket and in second bracket cos of theta plus 1 is equal to 0. That is
13 cos theta minus 12 is equal to 0, or cos theta plus 1 is equal to 0. So we get value of cos of theta is equal to minus 12 upon 13 and cos of theta is equal to minus 1. पण आता आपल्याला माहिती आहे की cos theta ची जी रेंज आहे तर ती cos theta ची जी रेंज आहे ती मायनस थिटा टू प्लस -1 टू +1 आहे. म्हणजे या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला घेतल्या तरी चालतील. बट आपल्याला सेक थिटा फाइंड करायचं आहे. सो आपल्याला मिळालं cos थिटा ची व्हॅल्यू -12/13 सॉरी ते प्लस आहे +12/13 आणि cos थिटा मिळाला -1. आता जर cos थिटा जर मी -1 कन्सिडर केला, इफ cos ऑफ थिटा इज इक्वल टू -1 कन्सिडर केलं तर आपली जी आयडेंटिटी आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, तर त्याच्यामध्ये काय होईल, cos ची व्हॅल्यू जर आपण -1 केली तर sin थिटा आपल्याला 0च घ्यावा लागेल. sin थिटाची व्हॅल्यू तिथे आपल्याला जर cos ऑफ थिटा -1 असेल तर sin थिटा हाच आपल्याला 0च घ्यावा लागेल. मग जर sin थिटा आपण 0 घेतला तर त्याचा रेसिप्रोकल येतो कोसेक थिटा आणि कोसेक थिटा हा काय होणार नाही, 0 या डिग्रीला कोसेक थिटा डिफाइन होत नाही. म्हणून मग आपण जर cos ऑफ थिटा इज इक्वल टू -1 घेतला तर sin थिटा 0 येईल अँड देअरफॉर कोसेक ऑफ थिटा इज नॉट डिफाइंड. तर तो डिफाइंडच होणार नाही कारण sin थिटाचा रेसिप्रोकल हा येतो कोसेक थिटा आणि कोसेक थिटा जर डिफाइंड झाला नाही तर ही टर्म, हे जे इक्वेशन होतं हे इक्वेशनच आपलं डिफाइन होणार नाही आणि जर हे इक्वेशन डिफाइन होत नसेल तर आपल्याला सेक थिटा काढता येणार नाही. मग आपल्याला कोणती व्हॅल्यू घेऊन चालणार नाहीये, मायनस cos थिटाची -1 व्हॅल्यू घेऊन चालणार नाही. सो cos ऑफ थिटा मस्ट बी 12/13 अँड व्हॅल्यू आपल्याला सेक थिटाची काढायची आहे. सो सेक थिटा म्हणजे याचा रेसिप्रोकल 1/cos थिटा. सो व्हॅल्यू ऑफ सेक थिटा इज 13/12. सो इथे लिहूया सेक थिटा इज इक्वल टू 13/12. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपला 10 इथे कंप्लीट झाला. सो क्वेश्चन नंबर 11, इफ cot थिटा इज 3/4 आणि थिटा जो आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये लाय होतोय आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा. हे पण अगदी त्याच आपण जे सुरुवातीला क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच टाइप मधला क्वेश्चन आहे जिथे आपल्याला आयडेंटिटीचा यूज करून व्हॅल्यू शोधून काढायच्या आहेत. सो गिवन इज cot of theta is equal to 3/4 and theta lies between 3π/2, that means 270 degree and pi means 180 degree, that is third quadrant. So cot जर दिला असेल तर आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, we know the identity 1 plus cot square theta is equal to cosec square theta. So cot ची व्हॅल्यू टाकूया, 1 plus 3/4 its square is equal to cosec square theta. So 1 plus 3 चा स्क्वेअर झाला 9, 4 चा 16 is equal to cosec square theta. साइड चेंज करूया, cosec square theta is equal to 16 plus 9, that is 25/16, and after taking square root we get plus and minus 5/4. but theta हा कुठे lie होतोय, थर्ड क्वाड्रंटला, but pi is less than theta is less than 3π/2, that is theta lies in third quadrant आणि थर्ड क्वाड्रंटला tan आणि cot पॉझिटिव्ह असतो म्हणून कोसेक ची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. सो कोसेक थिटा इज निगेटिव्ह. So we get cosec of theta is equal to -5/4. कोसेक वरून आपल्याला साइन मिळेल, साइन मिळाला तर आपण कॉसही काढू शकतो किंवा कोसेक म्हणजेच आपण असं लिहू शकतो, कोसेक दॅट मीन्स 1/sin थिटा is equal to -5/4.
So sin theta is -4/5. जस्ट रेसिप्रोकल जर घेतला तर 4/5 -4/5 ही साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आणि कॉट थिटा आपल्याला दिलाय 3/4. तर आपण कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन जर घेतलं आणि ही व्हॅल्यू टाकून साइन थिटाची व्हॅल्यू टाकून आपण कॉस पण काढू शकतो. सो गिवन होता कॉट ऑफ थीटा इज इक्वल टू 3/4. कॉट म्हणजेच येईल कॉस ऑफ थीटा अपॉन साइन ऑफ थीटा इज इक्वल टू 3/4. साइन थीटाची व्हॅल्यू पुट करूया. सो कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 3/4 इंटू साइन थीटा and value of sin theta is -4/5. 4 get cancelled, so we get cos of theta is -3/5. तर साइन ही मिळालाय, कॉस ही मिळालेला आहे, सेक ही आपल्याला माहिती झालेला आहे. सेकची व्हॅल्यू ही -5/4 आहे. आता जे फाइंड करायचंय ते सॉल्व करूया. सो कन्सिडर 4 cosec theta plus 5 cos theta is equal to 4. cosec theta ची व्हॅल्यू -5/4 plus 5 into cos ची व्हॅल्यू -3/5. ब्रॅकेट यूज करूया. 4 get cancel, 5 get cancel, we get -5 -3 which means -8. So our answer, ह्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला इथे -8 व्हॅल्यू मिळाली. 11 नंबरचा क्वेश्चन कंप्लीट. So question number 12, find the Cartesian coordinate of the point whose polar coordinates are given. आता हा क्वेश्चन ऑलरेडी आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले असताना कार्टेशियन कसे फाइंड करायचे किंवा कार्टेशियन दिलेले असताना पोलर कसे फाइंड करायचे, तर ते एक रिलेशनशिप मी पुन्हा इथे आपण थोडंसं रिव्हिजन करूया. तर पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट जे आहेत, तर पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे r and थीटा हे पोलर कोऑर्डिनेट झाले आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स अँड वाय. सो आपल्याला रिलेशन माहिती आहे की एक्स ची व्हॅल्यू ही r cos थीटा असते आणि y ची व्हॅल्यू ही r sin थीटा असते. मग याच्यावरून आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढू शकतो. आणि ज्या वेळेस आपल्याला पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर r ची व्हॅल्यू √x² + y² आहे आणि tan ऑफ थीटा हा y/x असतो, म्हणजे थीटाची व्हॅल्यू tan इनवर्स ऑफ y/x येते. जर कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे असेल तर हे रिलेशनशिप यूज करूया आणि जर पोलर विचारले असतील तर हे रिलेशनशिप आपण त्याच्यासाठी यूज करूया. आपल्याला दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. फर्स्ट आपण आता आपल्याला पोलर कोऑर्डिनेट्स विचारलेले, पोलर कोऑर्डिनेट्स दिलेत, कार्टेशियन विचारले, तर आपण काय करूया, कार्टेशियन साठीचं जे इक्वेशन आहे त्याचा यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. सो हियर value of r and theta, r is 3 and theta is 90 degree. आपल्याला x आणि y फाइंड करायचं आहे. सो x is equal to r cos theta. So r, value of r is 3 into cos of theta, theta is 90 degree and cos 90 degree is 0. So 3 into 0 is equal to 0. x ची व्हॅल्यू 0 मिळाली and y is equal to r sin theta. So r is 3, sin theta ची व्हॅल्यू 90 degree. So 3 into sin 90 हा 1 असतो. So value is 3. So आपले जे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आले तर ते कोऑर्डिनेट x and y याच्या ज्या व्हॅल्यूज मिळाल्या ते आपल्याला मिळाल्या 0 and 3. असा फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला. यातच सेकंड क्वेश्चन आहे, तोही घेऊया. सेकंड क्वेश्चन मध्ये आहे 1 and 180 डिग्री चे r ची जी व्हॅल्यू आहे हियर, value of r is 1 and theta is 180 degree. Therefore x is equal to r cos theta. R is 1, cos of 180 degree, but cos 180 is -1, so 1 into -1 which is equal to -1, and y is equal to r sin theta which is equal to 1 into sin 180 degree
and sin 180 is 0. So 1 into 0 is 0. सो कार्टेशियन कोऑर्डिनेट्स जे मिळाले तर एक्स वाय ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -1 and 0. हा क्वेश्चन नंबर 12 पण आपला कंप्लीट झाला. 13 हा जो आहे तर त्याच्यामध्ये 13 मध्ये आता आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले असतील आणि पोलर विचारलेले आहेत तर तोही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सो आता बघा 13 नंबरचा क्वेश्चन. पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, कार्टेशियन दिलेले आहेत. म्हणजे दिलंय ना एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिल्या आहेत 5 5. सो हिअर एक्स इज 5, वाय इज 5. आर फाइंड करायचं आपल्याला, आर अँड थीटा शोधायचा आहे. आर इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. So under root 5 square plus 5 square which means 25 plus 25 which is 50 किंवा 2 into 25 म्हटलं तरी चालेल आणि 25 चा स्क्वेअर रूट निघेल. सो आर ची व्हॅल्यू 5 रूट 2 अशी मिळाली. थीटा शोधायचा आहे. सो थीटा इज tan of theta is y upon x. Value of y is 5, x is 5, 5 5 get cancel, tan of theta is equal to 1 मिळाला. बट 1 ही व्हॅल्यू tan 45 डिग्रीची आहे. tan 45 डिग्री is 1. So value of theta is 45 degree. So here we get polar coordinates. R and theta. तर R ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5 रूट 2 आणि थीटा मिळाला 45 डिग्री किंवा तुम्ही त्याला π/4 रेडियन पण म्हणू शकता. यातला आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सो द सेकंड वन इज 1 and root 3. That is R is 1 and theta is root 3. So value of okay. Here x and y is equivalent to 1 and root 3. So value of x is 1 and value of y is root 3. So r is under root x square plus y square. Put the value of x and y. 1 square plus root 3 square which is equal to 1 plus 3 which means 4 and square root of 4 is 2. So value of r is 2. Now tan of theta is equal to y upon x. Value of y is root 3, value of x is 1. So root 3 by 1. आता tan च्या कोणत्या अँगल साठी रूट 3 ही व्हॅल्यू आहे तर आपल्याला माहिती आहे की tan 60 डिग्री हा रूट 3 येतो. So tan of theta is equal to root 3 is equal to tan of 60 degree. So we can say that theta is 60 degree. R आणि theta दोन्हीही मिळाले. Therefore R and theta value of R is 2 and theta is 60 degree and these are required polar coordinates. जाऊया याच्यातल्या थर्ड मध्ये. सो जो थर्ड आहे त्याच्यामध्ये x आणि y याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या -1 -1 दोन्हीही इक्वल आहेत. सो x is -1, y is -1. So value of r is under root x square plus y square. That means under root -1 चा square plus -1 चा square both square 1. So 1 plus 1 is 2. So value of r is root 2. आता थीटा फाइंड करायचा आहे. सो tan of theta is y upon x. y ची व्हॅल्यू -1, x ची व्हॅल्यू -1 -1. सो tan theta is y by x -1 upon -1. याची जरी व्हॅल्यू 1 येत असली तरी -1 -1 हा जो पॉइंट आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल. इथे -1 आणि इथे -1 म्हणजे इथे हा पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये लाय होतोय आणि थर्ड क्वाड्रंट मधले जे अँगल असतात ते पाय प्लस थीटाच्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजेच आता आपल्याला इथे tan ऑफ थीटा हाच आपल्याला tan ऑफ पाय प्लस थीटा असं लिहावं लागेल आणि tan ची 1 ही व्हॅल्यू कोणत्या अँगलला आहे तर 45 डिग्रीला आहे. बट
tan of theta is equal to tan of 45 degree is 1, therefore theta is 45. So tan of theta is equal to tan of pi plus 45 म्हणजेच आपण त्याला pi by 4 म्हणूया. 45 degree म्हणजेच pi by 4. So pi plus pi by 4 म्हणजे हा झाला 5 pi by 4. So tan of theta is equal to tan of 5 pi by 4 आणि बोथ साइडचा tan कॅन्सल झाला तर थीटाची व्हॅल्यू 5 pi by 4 येईल. ही रॅडियन मध्ये आहे आणि जर तुम्ही याला रॅडियनचं डिग्री मेजर मध्ये कन्वर्जन केलं तर हे डिग्री मेजर मध्ये येईल 225 डिग्री. हे आपण अँगल आणि इट्स मेजरमेंट मध्ये शिकलोय. सो r and theta, the value of r is √2 and theta is 225 degree. बघा जर तुम्ही इथे -1 upon -1 is equal to 1 घेतला आणि 1 ची व्हॅल्यू जर तुम्ही डायरेक्ट तिथे 45 डिग्री म्हणजेच pi by 4 लिहून टाकली तर हा क्वेश्चन चुकणार आहे. कारण हा जो पॉइंट आहे -1 1 हा कुठे लाय होतोय थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल हे पाय प्लस थीटाच्या फॉर्म मध्ये असतात. म्हणून तुम्हाला जो अँगल घ्यायचा आहे तो पाय प्लस त्याच्यामध्ये पाय ऍड करायचा आहे आणि आपल्याला थीटा म्हणजे कुणाची व्हॅल्यू 1 असते तर 45 डिग्री म्हणजे 45 डिग्री म्हणजेच पाय बाय 4 म्हणून पाय मध्ये आपल्याला पाय बाय 4 काय करायचं आहे ऍड करायचं आहे. तसंच जाऊया आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. x and y याच्या व्हॅल्यूज आपल्याला √3 -√3 and 1 दिले. सो x इज -√3 and y इज 1. r काढणं सोपं आहे. r मध्ये प्रॉब्लेम नसतो. x² + y² अंडर रूट -√3 चा स्क्वेअर जो प्लस येईल विच इज इक्वल टू 3 + 1 4 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. सो r ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. आता थीटा काढायचा आहे. सो tan ऑफ थीटा इज इक्वल टू y अपॉन x. y ची व्हॅल्यू आहे 1 आणि x ची व्हॅल्यू आहे -√3. आपण याला -1/√3 म्हणूया. आता हा जो पॉइंट आहे -√3 and 1 हा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय होईल तर मायनस प्लस असं जे साइन आहे ते सेकंड क्वाड्रंटचे आहे. म्हणजे हा जो अँगल आहे तो इथे सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय होणार आहे. थीटा आपला सेकंड क्वाड्रंटला येईल आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये जे अँगल्स असतात ते पाय मायनस थीटाच्या फॉर्म मध्ये असतात. म्हणून आणि 1/√3 ही टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे बट टॅन ऑफ 30 डिग्री म्हणजेच आपण त्याला म्हणूया tan 30 degree is 1/√3. So but in second quadrant tan of theta is equal to tan of pi म्हणजेच 180 minus theta किंवा तुम्ही पाय पण लिहू शकता. सो tan of theta is equal to tan of 180 minus थीटाची व्हॅल्यू आपण मिळवली आहे 30 डिग्री. सो 180 minus 30 that means 150 degree. So we get tan of 150 degree. Tan get cancel and theta is 150 degree. So r and theta आपल्याला मिळाले 2 and 150 degree. ज्या वेळेला इकडे तुम्हाला तो पॉइंट जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर प्रश्न काहीच नाही. तो इझिली तुम्ही थीटा काढू शकता. पण ज्यावेळेस तो सेकंड थर्ड फोर्थ क्वाड्रंट मध्ये थीटा जातो त्यावेळेला सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थीटा, थर्ड क्वाड्रंट मध्ये पाय प्लस थीटा आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये 2π मायनस थीटाच्या फॉर्म मध्ये थीटा घेऊन मग तुम्हाला थीटा फाइंड करावा लागणार आहे. तर हा क्वेश्चन नंबर आपला 13 पण इथे कंप्लीट झाला. आता पुढचा 14 नंबरचा क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ आणि आपल्याला इथे काही फंक्शन दिलेत त्याच्या पुढे अँगल दिलेले आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यू काढायच्या sin 19π/3 रॅडियन याची व्हॅल्यू काढायची. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट लागणार आहे जी आहे पिरिओडिसिटी ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पिरिओडिसिटी म्हणजे सिम्पली लक्षात ठेवा की असा पिरियड ज्या पिरियड नंतर त्या फंक्शनची व्हॅल्यू रिपीट होते. द पिरियड after which value of function
इज रिपीटेड. म्हणजे जर साइन असेल तर साइनचा असा कोणता इंटरवल आहे की ज्याच्यानंतर त्या व्हॅल्यूज चेंज होत जाणार आहेत. तर बघा, जर साइन ऑफ, आपण साइनचा ग्राफ काढूया, किंवा इथे 0 घेतला, इथे π/2 घेतला, इथे पाय म्हणूया, इथे 3π/2 म्हणूया, इकडे 2π, इकडे पुन्हा 5π/2 अँड सो ऑन, इकडे 3π घेऊया. आता जर मी याचा, मला साइनचा जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर साइनचा ग्राफ सांगतो. sin 0 is 0, sin π/2 is 1, sin pi is again 0, sin 3π/2 is -1 and sin 2π is 0, again sin π/2 is 1. म्हणजे इथून सुरू झालेला ग्राफ हा 2π ला आल्यावर संपला आणि 2π पासून पुन्हा ती व्हॅल्यू रिपीट होतीये. बघा, जी sin π/2 ची व्हॅल्यू होती तीच 5π/2 ची असेल, तीच 7π/2 ची असेल. म्हणजे 0 to 2π ह्या इंटरवल नंतर ह्या व्हॅल्यू पुन्हा रिपीट होत जाणार आहे. हे असं पुन्हा रिपीट होत जाईल. म्हणजे काय होतंय की 0 to 2π इथपर्यंत गेल्यानंतर एक सायकल साइनची कंप्लीट होते आणि तिथून पुढे त्या व्हॅल्यूज पुन्हा रिपीट होत जातात. म्हणून हा 2π जो आहे तो साइन ह्या फंक्शनचा पिरियड आहे, त्याला म्हणायचं पिरियड ऑफ दॅट फंक्शन. मग तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा. साइन पासून साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक याच्यामध्ये प्रत्येक फंक्शन जर फक्त टॅन आणि कॉट यांचाच पिरियड हा पाय आहे, इथे पिरियड म्हणूया, तर टॅन आणि कॉट यांचाच पिरियड पाय आहे. बाकी सगळ्या फंक्शनचे जे पिरियड्स आहे ते 2π आहे. म्हणजे याचा अर्थ 2π नंतर त्यांच्या व्हॅल्यूज काय होतात, तर त्या 2π नंतर त्या व्हॅल्यूज रिपीट होत जातात. ठीक आहे. आता ह्या फंक्शनचा, ह्या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला हे अँगलच्या व्हॅल्यूज काढायच्या, साइनच्या व्हॅल्यूज, म्हणजे जे काही दिलं असेल त्याचं व्हॅल्यू शोधून काढायचे. मग त्याचा अर्थ काय होतो की जर समजा साइन फंक्शन दिलंय, साइन फंक्शनचा पिरियड 2π आहे, म्हणजे 2π मध्ये जर मी एखादा अँगल ऍड केला तर त्याची व्हॅल्यू आणि त्या अँगलची व्हॅल्यू इक्वल येईल. म्हणजेच साइन थीटा अँड साइन 2π प्लस थीटा ह्या दोघांच्याही व्हॅल्यू काय असणार आहे, इक्वल असणार आहेत. म्हणजे साइन 2π थीटा म्हणजेच साइन थीटा येतो आणि साइन थीटा म्हणजे साइन 2π प्लस थीटा येतो. म्हणजे आणि जसं टॅन जर असेल तर टॅन ऑफ थीटा हा टॅन ऑफ पाय प्लस थीटा किंवा पाय मायनस पण म्हटला तरी चालतो. इथे पण प्लस मायनस तुम्ही घेऊ शकता. जो पिरियड दिला आहे त्याच्यामध्ये अँगल प्लस करा किंवा मायनस करा, तुम्हाला याची व्हॅल्यू ही याच्याच इक्वल येणार आहे, याची व्हॅल्यू ही याच्या इक्वल येणार आहे. तर ह्या कन्सेप्टचा यूज करून आता आपण काय करूया, हे 3 जे क्वेश्चन दिलेत ते 3 क्वेश्चन सिम्प्लिफाय करूया. सो फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे साइन 19π/3 रेडियन. बट साइनचा जो पिरियड आहे तो किती आहे, 2π. वी नो period of function sin is 2π. त्याचा पिरियड हा 2π आहे. म्हणजेच साइन ऑफ थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 2π प्लस थीटा, ह्या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल आहे. आपल्याला थीटाच्या ऐवजी दिलाय साइन ऑफ 19π/3 रेडियन. आता यालाच मला असं लिहिता येईल, साइन ऑफ 6π प्लस π/3. बघा, जर 6π प्लस π/3 जर केला तर 6 3 जा येईल 18, 18π प्लस पाय झाला 19, 19π/3 याची व्हॅल्यू येणार आहे. मग 6π म्हणजेच हा 2 into 3π झाला का, म्हणजेच 2π च्या मल्टिपल मध्ये ही पहिली व्हॅल्यू आली का, आली. असं जर येत असेल तर याची व्हॅल्यू तुम्ही साइन थीटा म्हणू शकता. म्हणजेच साइन ऑफ 2 into 3π प्लस π/3,
2 पायच्या मल्टिपल मध्ये येते, म्हणजे याची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही साइन ऑफ पाय बाय 3 लिहू शकता. याच्यावरून जसं साइन थिटा म्हणू शकतो, म्हणजे हा 2 पाय इलिमिनेट होतो आणि व्हॅल्यू साइन थिटा मिळते. तसंच इथे हा 2 × 3 पाय इलिमिनेट होऊन आपल्याला पाय बाय 3 व्हॅल्यू मिळेल. आणि पाय बाय 3 साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60 degree and sin 60 degree is √3/2. So the answer is √3/2. Sin 19 pi by 3 is √3/2. अगदी सोपं आहे. सेकंड क्वेश्चन. आता कॉस दिलाय. कॉस मध्ये आपल्याला माहिती आहे की कॉसचा पण पिरियड 2 पाय आहे. सो पिरियड ऑफ फंक्शन cosine is 2 pi, that is cos of theta is equal to cos of 2 theta plus 2 pi प्लस थिटा, म्हणजे कॉस ऑफ 2 पाय प्लस थिटाची व्हॅल्यू पण कॉस थिटा मिळते. आता अँगल दिलाय आपल्याला कॉस ऑफ 1140 डिग्री. यालाच आपल्याला 2 पाय म्हणजे 360 डिग्री. तर 360 डिग्रीच्या मल्टिपल मध्ये हा येतोय का? तर येतो. याला आपण कॉस ऑफ 1140 ला आपण कॉस ऑफ 1080 डिग्री प्लस 60 डिग्री लिहू शकतो. आणि 160 डिग्री म्हणजेच कॉस ऑफ 3 × 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजेच 2 पाय. आणि एकदा का हा त्याच्या मल्टिपल मध्ये मिळाला की तुम्हाला याच्यावर डायरेक्ट कॉस ऑफ 60 डिग्री लिहिता येईल. आणि कॉस 60 डिग्री इज 1/2. सो cos of 1140 degree is 1/2. लास्ट वन कॉट. आणि कॉटचा जो पिरियड आहे तो पाय आहे. सो पिरियड ऑफ फंक्शन कॉट. कॉटला आपण कोटँजंट फंक्शन म्हणतो. द पिरियड ऑफ कोटँजंट फंक्शन इज पाय. याचा जो पिरियड आहे तो पाय आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो कॉट ऑफ थीटा इज कॉट ऑफ पाय प्लस थीटा. पाय मध्ये जर थीटा ऍड केला तर त्याची व्हॅल्यू कॉट थीटाच येते. आता 25/3 ला तुम्ही कसं लिहू शकता? कॉट ऑफ 8 पाय प्लस पाय बाय 3. 8 3 जा 24. 24 प्लस 1 म्हणजे झाला 25. 25 पाय बाय 3 ही व्हॅल्यू झाली कॉट ऑफ 25 पाय बाय 3. तर हेच आपल्याला कॉट ऑफ 8 पायला तुम्ही 8 × पाय, पायच्या मल्टिपल मध्ये तो आला का? तर पायच्या मल्टिपल मध्ये, ह्या पायच्या मल्टिपल मध्ये आलाय. सो याची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही कॉट ऑफ पाय बाय 3 लिहू शकता. कॉट पाय बाय 3 म्हणजेच cot of 60 degree and cot 60 degree is 1/√3. tan 60 degree हा √3 येतो, तर त्याचा रेसिप्रोकल हा कॉट मध्ये येईल. सो कॉट ऑफ 25 पाय बाय 3 रेडियन इज 1/√3. फक्त त्याचा पिरियड माहिती असायला पाहिजे आणि कन्वर्जन करता आलं पाहिजे. जो काही अँगल दिला असेल त्याचं कन्वर्जन तुम्हाला त्या दिलेल्या अँगल मध्ये करता येणं गरजेचं आहे. हा क्वेश्चन नंबर आपला 14 इथे कंप्लीट झाला. यापासून पुढचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.